प्रोफेसर. आज आपण नवीन पेपर स्टार्ट करणार आहोत, तो म्हणजे ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स. काय आहे हेडिंग? ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स. ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स. बघा, सेकंड पेपर आता कुठला घ्या? अगोदर आपला NPPचा कोर्स कंप्लीट झालेला आहे, न्यूक्लिअर अँड पार्टिकल फिजिक्सचा. हा जो कोर्स आहे सेटसाठी, तो आपला कंप्लीट झाला. आता सेकंड पेपरसाठी 3 ऑप्शन होते. एक म्हणजे EMT स्टार्ट करू शकत होतो आपण, दुसरा होता इलेक्ट्रॉनिक्स आणि हा आहे ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स. तर बघा, इलेक्ट्रॉनिक्स आणि EMT हे दोन पेपर न घेण्यामागचं मेन रिझन म्हणजे असं की आपला सेटचा जो पेपर असतो त्यामध्ये टोटल 100 क्वेश्चन आपल्याला येतात. त्यापैकी बघा, हे 100 क्वेश्चन जे आहेत हे 10 सबसेट्समध्ये डिवाइड झालेले असतात. ओके, आपल्या 10 सेट्समध्ये बघा, 10 सेट म्हटल्यापेक्षा 10 पेपरमध्ये असतात. त्यामध्ये एक असतो मॅथमॅटिकलचा पेपर, एक क्वांटम मेकॅनिक्सचा असतो, आपला EMT असतो, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स प्लस थर्मो असतो, 5 नंबरला NPP असतो, 6 नंबरला AMP असतो, 7 नंबरला आपला नेक्स्ट कुठला राहिला सॉलिड स्टेट फिजिक्स असतो, 8 नंबरला क्लासिकल मेकॅनिक्स असतो, 9 नंबरला एक्सपेरिमेंटल फिजिक्स असतो. यामध्ये बघा, एक असतो एक्सपेरिमेंटल फिजिक्सचा एक पेपर असतो. आणि 10 नंबर यापैकी आणखी कुठला उरला? मॅथमॅटिकल, क्वांटम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स, थर्मोडायनामिक्स, न्यूक्लिअर, ॲटॉमिक, सॉलिड स्टेट, क्लासिकल मेकॅनिक्स, एक्सपेरिमेंटल फिजिक्स. आणि 10th नंबरला असतो बघा आपला इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे हे तुमचे 100 क्वेश्चन्स 10 सब टॉपिक मध्ये डिवायडेड असतात. म्हणजे प्रत्येक एका पेपरवर, म्हणजे तुम्ही मॅथमॅटिकल कंप्लीट करा, तुम्हाला सेटमध्ये 10 क्वेश्चन्स मिळतील. क्वांटम मेकॅनिक्स कंप्लीट स्टडी करा, 10 क्वेश्चन्स मिळतील. EMT कंप्लीट करा, 10 क्वेश्चन्स मिळतील. त्यामुळे EMTचा हा जो पेपर आहे, हा पेपर कंप्लीट करण्यासाठी साधारणपणे आपल्याला 40 दिवस लागले असते. किती? 40 दिवस आपण EMTचा पूर्ण स्टडी करूनही आपल्याला पेपरमध्ये किती क्वेश्चन मिळाले असते? 10. त्यापेक्षा आपल्याला ॲटॉमिक मॉलिक्युलर फिजिक्स ज्याचा पेपरचा कंप्लीट करण्यासाठी साधारणपणे आपल्याला 20 ते 25 दिवस लागतील. 20 ते 25 दिवसामध्ये आपण तो कंप्लीट करून याचे पण सेटमध्ये आपल्याला 10 क्वेश्चन मिळणार आहेत. तर मग आपण काय, मोठा पेपर 40 दिवस प्रिपरेशन करून 10 क्वेश्चन पेपरमध्ये मिळणार असतील, किंवा 20 आणि 25 दिवस प्रिपरेशन करूनही 10 क्वेश्चन जर मिळणार असतील, तर लहान पेपरचा अभ्यास करणे कधीही परवडते. ओके, त्यामुळे आपण आता ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्सचा पेपर काय करणार आहोत? स्टार्ट करणार आहोत. बघा, ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्सचा जो पेपर आहे त्याचे तुम्हाला सेटमध्ये टोटल एएमपी म्हणजे ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स, याचे तुम्हाला सेटमध्ये बघा 10 क्वेश्चन्स मिळतील. टोटल 10 क्वेश्चन्स. प्रत्येक क्वेश्चन्स आपल्याला माहिती 2 मार्क्स असते, म्हणजे टोटल तुम्हाला मिळतील 20 मार्क्स. किती? 20 मार्क्स. कुठल्याचे? ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्सचे. बघा, यामध्ये मेजर 2 पार्ट्स असतात. एक असतो तुमचा ॲटॉमिक फिजिक्सचा पार्ट, ॲटॉमिक फिजिक्स, ज्यामध्ये आपण ॲटम आणि ॲटमशी रिलेटेड गोष्टीचा स्टडी करत असतो. आणि दुसरा असतो मॉलिक्युलर फिजिक्स. सेकंड असतो मॉलिक्युलर फिजिक्स, ज्यामध्ये आपण मॉलिक्युलचा जो स्पेक्ट्रा असतो, मॉलिक्युलच्या स्पेक्ट्रामध्ये तो मॉलिक्युलचा व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा असो, त्या मॉलिक्युलचा रोटेशनल स्पेक्ट्रा असो, किंवा त्या मॉलिक्युलचा इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा, या सर्व यांचा स्टडी करत असतो आपण मॉलिक्युलर फिजिक्समध्ये. आणि यामध्ये प्लस एक ॲडिशनल टर्म असतो बघा, लेझर फिजिक्सचा थोडासा पार्ट येत असतो लेझरचा, तोही आपण काय करू, या लेक्चर सिरीजमध्ये डिस्कस करू. ओके, आणि आपण आता स्टार्ट करूया ॲटॉमिकचा पार्ट, ज्यामध्ये आपण आज पहिला लेक्चर आहे. तर यामध्ये इंट्रोडक्टरी म्हणजे ॲटम काय असतो, ॲटमचं इन्व्हेन्शन कसं झालं, कुठले ॲटॉमिक मॉडेल्स होते, त्याचा काय करू, थोडासा जनरल इंट्रोडक्शन घेऊ. आणि आपला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे इम्पॉर्टंट मॉडेल आहे ॲटमचं, ते म्हणजे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. त्याचं बघू, जेवढा पार्ट होईल तेवढा पार्ट डिस्कस करू. तर फर्स्ट हेडिंग टाका तुम्ही या चॅप्टरचं आपल्या ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्समध्ये,
तो म्हणजे ॲटम अँड इट्स मॉडेल. ॲटम अँड इट्स मॉडेल. हँडरायटिंगचं बघा थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. त्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मी पण नवीन आहे, त्यामुळे कसं हँडरायटिंगचा थोडासा इश्यू आहे. थोडं जशी प्रॅक्टिस होईल तसं तसं ते कवर होऊन जाईल. ओके. ॲटम अँड इट्स मॉडेल. बघा ॲटमबद्दल आपण साधारणपणे 8 किंवा 9 स्टँडर्डपासून ॲटमबद्दल ऐकत आलेलो असतो. ॲटमबद्दल आपण साधारणपणे 8 ते 9 स्टँडर्डपासून ऐकत आलेलो असतो आणि साधारणपणे आपल्या MSCच्या कोर्सेसमध्ये सुद्धा ॲटमचं इंट्रोडक्शन किंवा ॲटम्सबद्दल इन्फॉर्मेशन ही दिलेली असते. आणि आपल्या सर्वांना माहीत असतो ॲटम काय असतो. ॲटम जो असतो तो असतो बेसिक बिल्डिंग ब्लॉक. काय असतो? बेसिक बिल्डिंग ब्लॉक कशाचा? ऑफ मॅटर. जे आपण आजूबाजूला मॅटर बघतो, आजूबाजूला ज्या काही वस्तू बघतो, सर्व ज्या आपल्या डोळ्याने व्हिज्युअलाइज होत असतात, त्या सर्व यांचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक जो असतो तो असतो ॲटम. मग आता आपल्याला प्रश्न पडणं साहजिक आहे, ॲटम हाऊ ॲटम इन्व्हेंटेड. हाऊ ॲटम इन्व्हेंटेड म्हणजे ॲटमचा शोध कसा लागला किंवा ॲटमचं स्ट्रक्चर असं असतं. जसं आपल्याला तर सध्या प्रत्येकाला माहिती आहे की ॲटमचं स्ट्रक्चर असं असतं, एक न्यूक्लियस असतो, त्याच्या भोवती अशा डिफरंट ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. मग ॲक्च्युअली ॲटमचं अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं, हे कोणी इन्व्हेंट केलं असा प्रश्न पडणे आपल्याला साहजिक आहे. तर बघा आपण लोअर स्टँडर्ड म्हणजे 8, 9, 10 स्टँडर्डमध्ये ॲटमचे डिफरंट मॉडेल्स शिकलेले असतात. काय? ॲटमचे डिफरंट मॉडेल्स स्टडी केलेले आहेत. ॲटमचे डिफरंट मॉडेल्स स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं मॉडेल कुठलं स्टडी केलं होतं आपण आठवतं का कोणाला? तर बघा सगळ्यात पहिलं मॉडेल आपण जे स्टडी केलेलं असतं ना, ते ॲटममध्ये सगळ्यात पहिलं होतं आपलं डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. सगळ्यात पहिले ॲटम आणि ॲटमचे मॉडेल्स म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ॲटम कसा असतो, ॲटम कसा असला पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्यामध्ये कुठले पार्टिकल्स असले पाहिजेत, ते पार्टिकल्स कसे डिस्ट्रीब्युटेड असले पाहिजेत, याबद्दल सगळ्यात पहिलं जर का कोणी डिस्कशन केलेलं असेल ना, तर तो व्यक्ती होता डाल्टन्स. मग आपण डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल डिस्कस करायचं का? तर नाही. फक्त आपल्याला हे नावं माहिती असले पाहिजेत, म्हणून तुम्ही पॉज करून याला नोट करून घ्यायचं. त्यानंतर बघा डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल नंतर नेक्स्ट ॲटॉमिक मॉडेल जे होतं, डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये काही ड्रॉबॅक्स होते. त्यावेळेसच्या त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये ॲटमच्या काही ज्या प्रॉपर्टीज होत्या, त्या प्रॉपर्टी डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन नाही करू शकले. त्यामुळे बघा सेकंड ॲटॉमिक मॉडेल आलेलं होतं, ते होतं जॉन थॉम्सनचं. कुठलं? थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल आलेलं होतं. नेक्स्ट THOMP आहे काय? स्पेलिंगचं जरा बघून घ्यायचा. थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते, ज्या काही क्वेरीज होत्या की ज्या डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल, डाल्टननं जसं ॲटमचं स्ट्रक्चर सांगितलं की असं असं असू शकतं, त्यामध्ये ज्या काही क्वेरीज होत्या, ज्या काही त्रुटी राहिलेल्या होत्या, त्या त्रुटी कंप्लीट करण्यासाठी जॉन डाल्टन त्यानंतर जे थॉम्सन्स यांनी काय केलं, स्वतःचं एक ॲटॉमिक मॉडेल इन्व्हेंट केलं, ज्यामध्ये त्यांनी ॲटमच्या काही इम्प्रूव्ड प्रॉपर्टी सांगितल्या. ओके. त्यानंतर बघा थॉम्सनचं जे काही ॲटॉमिक मॉडेल होतं, त्या थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्येही काही ड्रॉबॅक्स होते. आणि जे थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये एक महत्त्वाचा इन्व्हेन्शन झाला, तो म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे, या इलेक्ट्रॉनचा म्हणजे इलेक्ट्रॉनचं इन्व्हेन्शन झालं. इलेक्ट्रॉनचं इन्व्हेन्शन किंवा इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असतो वगैरे वगैरे, याच्या प्रॉपर्टीज आहेत. तो ॲटममध्ये प्रेझेंट असतो. तो ॲटममध्ये डिफरंट शेल्समध्ये किंवा डिफरंट ॲटम्समध्ये निगेटिव्ह चार्ज देण्याचं काम करतो. अशा अशा प्रॉपर्टीज आहेत आणि इलेक्ट्रॉन हा पार्टिकल्स असतो, असं इन्व्हेन्शन झालं होतं थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये. थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये बघा काही ड्रॉबॅक्स होते. त्यावेळेसच्या काही सर्टन सिच्युएशन्स होत्या, ज्या सिच्युएशन्स हे थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल सुद्धा एक्सप्लेन नाही करू शकले. त्यानंतर नेक्स्ट थर्ड नंबरला जे काही ॲटॉमिक मॉडेल आलेलं होतं, ते ॲटॉमिक मॉडेल होतं रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्ड्स कुठलं होतं? रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. बघा या रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये जो आहे ना, त्यावेळेस न्यूक्लियस किंवा ॲटममध्ये कुठला तरी पॉझिटिव्ह पार्ट असतो वगैरे वगैरे, असा जो आहे ना, असा रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये सगळ्यात पहिलं इन्व्हेन्शन झालेलं होतं. काय? ॲटमचं असं काही स्ट्रक्चर असतं. तुम्ही बघा अल्फा
स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकलचा एक्सपेरिमेंट बद्दल ऐकलेलं असेल. म्हणजे ॲटमच्या इन्व्हेन्शन मध्ये हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणारा एक्सपेरिमेंट होता. कुठला? स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स, जो कोण परफॉर्म केला होता? रुदरफोर्ड यांनी. कशासाठी? की ॲटमचं स्ट्रक्चर कसं असू शकतं पॉसिबल, त्यासाठी त्यांनी स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकलचा एक्सपेरिमेंट केला होता. म्हणजे आपण सर्वांनी लहानपणी वाचलेलं जसं की एक अशी गोल्ड फॉईल होते, यामधून काय केलं तर एक ॲटमला इकडून हीट केलेलं होतं एखाद्या मटेरियलला, आणि यामधून ॲटॉमिक बीम्स काय केले होते या गोल्ड फाईलमधून पास आउट केले. त्यावेळेस त्यांना असं जाणलं होतं की हे जे ॲटम्स त्या गोल्ड फाईलमधून पास होतात ते काही विद अनडिफ्लेक्टेड सरळ जातात, काही जे ते 180 डिग्रीनं डिफ्लेक्ट होऊन थ्रो बॅक येतात. तर त्यावरून मग त्यांनी स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकलचा जो डिफरंट एक्सपेरिमेंटचा सेटअप आहे वगैरे वगैरे, त्यावरून काय झालं, स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल वरून ॲटम मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज रिजन किंवा पॉझिटिव्हली चार्ज रिजन ॲटम मध्ये प्रेझेंट असतो, असं काय झालेलं होतं. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला सगळ्यात पहिली रुदरफोर्ड यांनी दिलेली होती. ऍक्च्युअल मध्ये रुदरफोर्ड जे आहेत ते जे थॉम्सन यांचे स्टुडंट्स होते. जे थॉम्सन यांचे स्टुडंट रुदरफोर्ड होते. जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा स्टडी किंवा इलेक्ट्रॉन नावाचा पार्टिकल्स ॲटम मध्ये प्रेझेंट असतो, जो निगेटिव्हली चार्ज आहे, त्याच्या प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्याचं काम केलं जे थॉम्सन यांनी. आणि ॲटमच्या नेक्स्ट मॉडेलमध्ये ॲटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज रिजन असतो. त्यानंतर त्या पॉझिटिव्ह चार्ज रिजन मध्ये म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्याची लोकेशन कशी असते, त्यामध्ये कुठले कंटेंट असते याबद्दल रुदरफोर्ड यांनी सांगितलं नाही. बट ॲटम मध्ये पॉझिटिव्हली चार्ज रिजन अवेलेबल असतो याबद्दल सगळ्यात पहिलं कोणी जर डिस्कशन केलं असेल तर ते रुदरफोर्ड यांनी केलं होतं. म्हणजे सम सॉर्ट मध्ये रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल जे होतं ते काय होतं, सम सॉर्ट मध्ये ऍक्सेप्टेबल होतं, ज्यानं ॲटमच्या त्या करंट सिच्युएशन, ज्या सिच्युएशन मध्ये रुदरफोर्डचा ॲटॉमिक मॉडेलचा इन्व्हेन्शन झाला होता, त्या करंट सिच्युएशन मध्ये ॲटमच्या ज्या काही अवेलेबल प्रॉपर्टीज होत्या किंवा ज्या काही प्रॉपर्टीज त्यावेळी रिसर्चर इन्व्हेंट करत होते किंवा रिसर्चर स्टडी करत होते, त्यामधल्या बऱ्याचशा प्रॉपर्टी रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलने एक्सप्लेन केलेल्या होत्या. मग जसं सायन्स डेव्हलप होत गेलं तसतसे ॲटमशी आणखी इलेक्ट्रिक फील्डचा शोध लागला, मॅग्नेटिक फील्डचा शोध लागला. मग त्यामध्ये ॲटमची स्टॅबिलिटी चेक करण्यात आली की ॲटम इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टेबल राहतो का, ॲटम मॅग्नेटिक फील्डमध्ये स्टेबल राहतो का. तर मग असं दिसलं की ॲटम इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड याच्या दोन फील्ड्स आहेत, त्यामध्ये स्टेबल राहत नाही. इलेक्ट्रिक फील्डमध्ये ॲटम डिफ्लेक्ट करतो, मॅग्नेटिक फील्डमध्ये ॲटम डिफ्लेक्ट करतो. मग ॲटमचं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये रिफ्लेक्शन का होतं वगैरे वगैरे, या सारख्या प्रॉपर्टीज आहेत. या सर्व प्रॉपर्टी मग रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन करण्यासाठी काय झालं, फेल्स ठरलं. मग त्यानंतर बघा एक नवीन ॲटमचं ॲटॉमिक मॉडेल त्यावेळेस इन्व्हेंट करण्यात आलं आणि ते इन्व्हेंट केलं बोहर्स यांनी, नील बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल ज्याचा आपल्याला काय करायचं आहे, आज स्टडी करायचा आहे, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. आता बघू आपण बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय आहे, कसं आहे, आणि बोहर्स ॲटॉमिक मॉडेलनं कशा प्रकारे त्यावेळेसचे जे काही अवेलेबल लॉज होते किंवा ॲटम्स बद्दलचे जे काही डिस्कशन्स होते, अझम्पशन्स होते, ते कशा प्रकारे प्रूव्ह केले. बोहर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये काही ड्रॉबॅक्स राहिले, ते कुठले ड्रॉबॅक राहिले, बोहर्स मॉडेल म्हणजे कुठल्या बेसिसवर वर्क करत होतं, आणि त्यानं ॲटम्सचे करंट जे काही प्रॉपर्टीज होते, जसं ॲटमची रेडियस कॅल्क्युलेट करणे, इलेक्ट्रॉन्सचं रिव्हॉल्युशन कुठल्या ऑर्बिटमध्ये होत आहे, त्या इलेक्ट्रॉन्स भोवती कुठले कुठले ऑर्बिट पॉसिबल्स होतात वगैरे वगैरे, हे जे काही फिनॉमिनन्स आहेत हे बोहर्स ॲटॉमिक मॉडेलनं काही बऱ्याचशा प्रमाणात, म्हणजे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल 95% जो होतं त्या करंट सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस बोहर्सने त्याचं मॉडेल मांडलं, तर 95% जे काही लॉज, जे काही फिनॉमिनन्स ॲटम आणि ॲटमशी रिलेटेड होते, ते सर्व इझिली ओबे करणारं ॲटॉमिक मॉडेल होतं बोहर्सचं. आणि बोहर्स हा रुदरफोर्ड यांचा स्टुडंट होता. थॉम्सनचा स्टुडंट रुदरफोर्ड यांचा स्टुडंट बोहर्स. तर आपण आज बघूया बोहर्स ॲटॉमिक मॉडेल कसं होतं आणि बोहर्स ॲटॉमिक मॉडेल कुठल्या अझम्पशन्सवर वर्क करतं, आणि बोहर्स ॲटॉमिक मॉडेलनं आपण कुठल्या एखाद्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियस कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर एखाद्या त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये जो काही ॲटम प्रेझेंट आहे, त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये जो काही इलेक्ट्रॉन अवेलेबल आहे, त्या इलेक्ट्रॉनची आपण रेडियस कशी कॅल्क्युलेट करतो, त्याची एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतो, त्याची व्हेलॉसिटी, आणि या सर्वांचं विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ ऑर्बिट व्हेरिएशन कशा प्रकारे होतं वगैरे वगैरे प्रॉपर्टीज ज्या आहेत ॲटमशी रिलेटेड, ते आपण आता बोहर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये बघू. तर नेक्स्ट हेडिंग टाका, आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय आहे, हेडिंग टाका, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. आता बोहर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपण खूप डिटेलमध्ये काही जाणार नाही,
कारण बोरचं ॲटॉमिक मॉडेल कसं होतं याबद्दल आपण लोअर स्टँडर्डमध्ये किंवा ग्रॅज्युएशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये बऱ्याचशा बुक्समधून अशा छोट्या छोट्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या गोष्टी काय केलेल्या होत्या, एक्सप्लेन केलेल्या म्हणजे रीड आउट केलेल्या असतात. आपण बघूया आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनानुसार बोरचं ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपण आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या असतात आणि एक्झाममध्ये क्वेश्चन्स आले तर त्यांना आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करत असतो. ओके, तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे बघा बोरचं ॲटॉमिक मॉडेल बद्दल की काय, बोरचं ॲटॉमिक मॉडेल इज बेस्ड ऑन द क्वांटायझेशन ऑफ एनर्जी किंवा कन्सेप्ट ऑफ क्वांटायझेशन. काय पहिला पॉईंट आहे बघा, काय बोहर्स ॲटॉमिक मॉडेल, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल इज based on the concept of quantization. concept of quantization ब्रॅकेट मध्ये लिहा एनर्जी, क्वांटायझेशन कशाचं तर एनर्जी आणि मोमेंटम यांचं, एनर्जी अँड मोमेंटम, एनर्जी अँड मोमेंटम. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना प्रश्न पडलेला असेल की नेमका हा जो शब्द दिसतो यामध्ये वेगळा क्वांटायझेशन, हा क्वांटायझेशन म्हणजे काय. तर बघा क्वांटम मेकॅनिक्स मध्ये क्वांटम मेकॅनिक्स जो आहे ते क्वांटम मेकॅनिक्स मध्ये तुम्ही क्वांटायझेशन काय असतं याबद्दल खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. इथे मी तुम्हाला एक थोडंसं बेसिक इंट्रोडक्टरी क्वांटायझेशन म्हणजे काय ते सांगायचं. तर असं सांगतो की जसं बघा काय की क्वांटायझेशन सांगायचं म्हणजे कुठली एखादी समजा कसं सांगायचं म्हणजे कुठली एखादी तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टची क्वांटिटी सांगायची आहे. एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टच्या क्वांटिटी सांगायच्या आहे की 1 2 3 4 5 हे काय 5 ऑब्जेक्ट आहे, 5 ऑब्जेक्ट आहे. आता हा एक पर्सन आहे आणि हा दुसरा पर्सन आहे. म्हणजे दिसताना जवळजवळ जरी दिसत असले तरी असं अज्युम करायचं की फार अवे आहेत, एकमेकांपासून फार अवे आहेत म्हणजे खूप दूर आहे. आणि या पर्टिक्युलर रिजन मध्ये जे काही ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे याच्याबद्दल, या ऑब्जेक्ट बद्दल या ए पर्सनला बी पर्सनला इन्फॉर्मेशन त्याची ट्रान्समिट करायची आहे. तर बी जेव्हा ए ला विचारतो की इथे किती ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे, तर ज्यावेळेस इथे 4 ऑब्जेक्ट प्रेझेंट होते त्यावेळेस ए बी ला काय कन्वे करेल की इथे 4 ऑब्जेक्ट्स आहेत. किती आहेत 4 ऑब्जेक्ट्स आहेत. ज्यावेळेस 3 ऑब्जेक्ट प्रेझेंट असतील तर हा सांगेल की इथे 3 ऑब्जेक्ट्स आहेत, इथे 3 ऑब्जेक्ट्स आहेत. जर 2 ऑब्जेक्ट्स प्रेझेंट असतील तर हा सांगेल 2 ऑब्जेक्ट्स आहेत, 2 ऑब्जेक्ट्स आहेत. ए बी ला अशी कधीच इन्फॉर्मेशन शेअर करणार नाही की बाबा इथे हाफ ऑब्जेक्ट आहे, इथे 2/3 ऑब्जेक्ट आहे, इथे 5/3 ऑब्जेक्ट आहे किंवा इथे 5/2 ऑब्जेक्ट आहे अँड सो ऑन. आता हे 1/2 2/3 5/3 आणि 5/2 आणि 5/2 आता हे नंबर्स आणि हे जे नंबर्स आहेत, हे नंबर्स आणि हे जे नंबर्स आहेत त्या नंबर्स मध्ये नेमका डिफरन्स काय आहे, हे डिफरन्स म्हणजे तुमचा आहे क्वांटायझेशन. बघा 1/2 म्हणजे काय 0.50, 1/2 म्हणजे 0.50 और 0.5 म्हणू शकतो आपण त्याला. आणि इथे आहे 1 2 3 4, 1 2 3 4. आता 0.5 आणि 1, 2.5 1.5 आणि 2 3 या नंबर्स मध्ये तुम्हाला दिसत असेल की इन्फॉर्मेशन जी आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट केलेली आहे फक्त इंटिजर्सच्या फॉर्मॅटमध्ये. कशाच्या फॉर्मॅटमध्ये, इंटिजर्सच्या डेसिमल पॉइंट वाल्या फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन कधीच एने बीकडे शेअर केलेली नाहीये. म्हणजेच काय तर एने बीला जी काही इन्फॉर्मेशन कन्वे केली ती होती इन द फॉर्म ऑफ इंटिजर्स. कशाच्या फॉर्म मध्ये होते, इंटिजर्स मल्टिपल. कशाच्या फॉर्मॅट मध्ये होते, इंटिजर मल्टिपल मध्ये, इंटिजर मल्टिपल. असाच काही इंटिजर मल्टिपलचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट बोहर्स यांनी त्याच्या ॲटॉमिक मॉडेलला एक्सप्लेन करण्यासाठी यूज केलेला होता. आणि अशा इंटिजर मल्टिपल मध्ये असणाऱ्या क्वांटिटीजना म्हणायचं क्वांटायझेशन क्वांटिटी, क्वांटायझेशन क्वांटिटी. आणि बोहर्सने कुठल्या कुठल्या क्वांटायझेशनचा यूज केलेला आहे तर क्वांटायझेशन ऑफ एनर्जी आणि क्वांटायझेशन ऑफ मोमेंटम. म्हणजे काय तर जेव्हा केव्हाही एनर्जी काय whenever there is transmission
whenever there is transmission or receiving of energy or momentum is always in integer multiple of some units. काहीतरी पर्टिक्युलर युनिट्सच्या काय असतील, इंटिजर मल्टिपल असतील. म्हणजे हा ऍक्च्युअल बोर्स ॲटॉमिक मॉडेल मधला काही पॉईंट आहे का? नाही. तर हा आपल्या सेल्फ अंडरस्टँडिंगचा पॉईंट आहे. कशासाठी? सेल्फ अंडरस्टँडिंग साठी. कुठला कन्सेप्ट? तर हा जो कन्सेप्ट आहे क्वांटायझेशनचा, तो अंडरस्टँडिंग साठी मी हा पॉईंट लिहिलेला आहे. तर हा तुम्ही नोट करून घेऊ शकता, अदरवाईज हा नोट नाही केला तरी चालेल. त्यानंतर बघा आपला आहे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल मधला दुसरा पॉईंट. काय? तर बोहर्स ॲटॉमिक मॉडेल हा आहे बेस्ड ऑन 3 पॉस्ट्युलेट्स. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल इज बेस्ड ऑन 3 postulates. Bohr's atomic model is based on 3 postulates. 3 postulates. हे सर्वांना माहिती आहे की बोहरचं जे काही ॲटॉमिक मॉडेल आहे हे 3 पॉस्ट्युलेट्सच्या बेसवर डिपेंड आहे. किंवा 3 पॉस्ट्युलेट्स जे आहेत त्या 3 पॉस्ट्युलेट्सचा यूज करून आपण बोहरचं पूर्ण ॲटॉमिक मॉडेल हे एक्सप्लेन करत असतो. आता पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय? तर पॉस्ट्युलेट्स म्हणजे असे फिनॉमिनॉन्स की असे काही अझम्पशन सांगितलेले असतात किंवा असे काही तुम्ही गोष्टी तुमच्या शेअर केलेल्या असतात किंवा इतरांना सांगितलेल्या असतात की ज्यांना कुठल्याही प्रकारचं प्रॅक्टिकल प्रूफ नसतं. काय? कुठल्याही प्रकारचं थेरॉटिकल प्रूफ नसतं. काय? इथे पॉस्ट्युलेट्स बद्दल म्हणजे पॉस्ट्युलेट्स काय आहे काय नाही तर तुम्ही लिहून घेऊ शकता. काय? पॉस्ट्युलेट्स जे असतात त्यांना पॉस्ट्युलेट्स हॅव नो थेरॉटिकल प्रूफ. पॉस्ट्युलेट जे असतात ना त्या पॉस्ट्युलेटना कुठल्याही प्रकारचं थेरॉटिकल प्रूफ नसतं. म्हणजे बोहर्सने त्याचे जे काही ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन केलं 3 पॉस्ट्युलेटच्या बेसिसवर, तिन्ही पॉस्ट्युलेट्स त्याने जे मांडले त्यातल्या कुठल्याही एका पॉस्ट्युलेटला थेरॉटिकल प्रूफ नव्हतं. त्यांना कुठल्याही प्रकारचं थेरॉटिकल प्रूफ नव्हतं. ते आपण काय करू आता, बोहरचे 3 पॉस्ट्युलेट्स कुठले होते, त्या पॉस्ट्युलेट्स मध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेले ते काय करू बघू. त्यामध्ये बघा हेडिंग टाका पहिलं, बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट्स. हेडिंग बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट. काय होतं बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट? तर बोहरचं पहिलं पॉस्ट्युलेट असं सांगत होतं की जो इलेक्ट्रॉन आहे, काय बघा ॲटमच्या स्ट्रक्चर कसं काय असतं हे बोहर्सनं जोपर्यंत त्याचं मॉडेल मांडलं ना तोपर्यंत ॲटमचं असं जनरल स्ट्रक्चर सर्वांना नोन होतं. काय की असा न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसचा स्टडी कुठे, न्यूक्लियसचा ॲटम मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो हे आपल्याला डॉल्टन्सच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये कळालं. डॉल्टन्सच्या आपल्या थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये कळालं होतं की असा न्यूक्लियस ॲटम मध्ये असा एक न्यूक्लियस असतो सेंटरला, त्याच्या भोवती डिफरंट ऑर्बिट्स मध्ये असे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. असा बेसिक स्ट्रक्चर जे आहे ॲटमचं, हे बेसिक स्ट्रक्चर हे आपल्याला म्हणजे बोहर्सनं ज्यावेळेस त्याचं बोहर्स ॲटॉमिक मॉडेल मांडलं त्याबद्दल त्याला असं त्यावेळी त्याला हे ॲटमचं बेसिक स्ट्रक्चर माहिती होतं. मग आता बोहर्सनं ॲटमचं असं स्ट्रक्चर ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस बोहर्सनं लोकांना असं सांगितलं की त्यावेळेस जे काही रिसर्चर वगैरे अवेलेबल ज्यावेळेस ॲटमचा स्टडी वगैरे करत होते की हा जो इलेक्ट्रॉन आहे, काय जो इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये, हा जो इलेक्ट्रॉन या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व करत आहे, तर हा असा कुठल्याही ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत नाही. तर याचे काही पर्टिक्युलर ऑर्बिट्स पॉसिबल असतात. याचे काय पर्टिक्युलर ऑर्बिट पॉसिबल असतात आणि या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं सर्क्युलर मोशन, कारण सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे तर या इलेक्ट्रॉनचं सर्क्युलर मोशन जे आहे या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये, तर हे सर्क्युलर मोशन त्याचं कंटिन्यू करण्यासाठी इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लियस जो असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो,
आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स मध्ये आपल्याला माहिती आहे कुठला फोर्स असतो, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कारण दोन अपोजिटली चार्ज पार्टिकल एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये किंवा बेसिक लोअर स्टँडर्ड मध्ये बेसिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये या गोष्टी शिकलेल्या आहोत. तर बोर्सने त्याच्या पहिल्या पॉस्ट्युलेट्स मध्ये असं सांगितलेलं आहे की काय, की व्हाईल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व. आता नंबरिंग जे असतात बोर्सचं पहिलं पॉस्ट्युलेट्स कोणतं, सेकंड पॉस्ट्युलेट्स कुठलं, तर डिफरंट बुक्स मध्ये तुम्हाला याची ऑर्डर चेंज असू शकते, चेंज झालेली अशी दिसेल. पण त्यामुळे काय करायचं, आपल्याला ऑर्डर लक्षात न ठेवता नेमकं पॉस्ट्युलेट्स मध्ये काय सांगितलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं असतं. काय बघा, पहिलं पॉस्ट्युलेट काय सांगतं, व्हाईल अ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस in circular orbit. आता बोर्सने सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन जो असतो तो न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतो. बट ऍक्च्युअल मध्ये आता करंट सिच्युएशन मध्ये आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉनचे फक्त सर्क्युलर ऑर्बिटच पॉसिबल असते का, नाही, तर काही इलिप्टिकल असते, काही डंबेल शेप असते. पण ज्यावेळेस बोरने त्याचं ॲटॉमिक मॉडेल सांगितलेलं होतं त्यावेळेस त्यांनी असं पॉस्ट्युलेट्स मांडलं की इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असतो. ओके, तर काय, व्हाईल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड अ न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट, then the necessary centripetal force required for its motion is provided by electrostatics. कशाने, electrostatics force of attraction between electron and nucleus. आणि बघा यावर आता बोर्सनं ॲटॉमिक मॉडेल जे आहे ना, बोर्सचं ॲटॉमिक मॉडेल हे हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन लाईक ॲटम्सलाच त्यावेळी ज्यावेळेस त्यांनी इन्व्हेंट केलं होतं किंवा ॲटॉमिक मॉडेल मांडलं होतं, तर ते हायड्रोजन ॲटमचं आणि हायड्रोजन लाईक ॲटम्सचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्यासाठीच मांडलेलं होतं. आता हायड्रोजन ॲटम बद्दल आपल्या सर्वांना माहिती असतं, पण हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे काय असतात, हे जसं जसं आपला समोर पोर्शन म्हणजे लेक्चर्स होत राहतील तसं तसं तुम्हाला ते माहिती होत चालेल. ओके, तर हे काय बोर्डचं पहिलं पॉस्ट्युलेट्स होतं. आता डिफरंट बुकमध्ये सेकंड असू शकतं, काही बुक्समध्ये तिसरं पॉस्ट्युलेट्स असू शकतं. त्यामुळे याला नंबरिंग तुम्ही पहिले याला पहिलं म्हटलं, त्याला दुसरं म्हटलं, तिसरं म्हटलं तरी ते नंबरिंगचं काही जास्त मॅटर नसतं. बट यामध्ये काय सांगितलेलं आहे तेवढं गरजेचं असतं. बघा, हायलाइटेड करतो मी यामधला टॉपिक काय महत्वाचा, की व्हाईल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग, इलेक्ट्रॉन काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहेत. कशामध्ये, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहेत. आपण 12th स्टँडर्डमध्ये सर्क्युलर मोशन चॅप्टरमध्ये शिकलेलो असतो की काय, कुठलाही एखादा ऑब्जेक्ट जर का सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अवे फ्रॉम द सेंटर एक फोर्स त्याच्यावर अट्रॅक्टेड होत असतो, आणि तो फोर्स कुठला असतो, तर सेंट्रिपिटल फोर्स. कुठला असतो तो, सेंट्रिपिटल फोर्स. कुठला असतो, सेंट्रिपिटल फोर्स. तर बोर्सनं असं सांगितलं की तो जो इलेक्ट्रॉन आहे बघा, त्याचा आपण काय करू, इकडे एक ग्रॉस स्ट्रक्चर काढू आणि एक स्ट्रक्चर म्हणून समजून घेऊ. बोर्सनं काय सांगितलं, हा आहे बघा न्यूक्लियस, हा जो दिसतो हा आहे न्यूक्लियस, आणि हे जे आहे असं हे, अच्छा सर्क्युलर ऑर्बिट आहे, तर सर्कल दिसत नाहीये, एक मिनिट. ओके, बघा आपण अज्यूम करा हे की हे सर्कल आहे. ओके, सर्कल जरी दिसत नसलं तरी अज्यूम करायचं की हे सर्कल आहे, आणि या सर्कलमध्ये हा जो ऑर्बिट आहे इथे हा इलेक्ट्रॉन आहे. या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये हा आहे इलेक्ट्रॉन आणि हा आहे न्यूक्लियस. या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं काय होते, असं रिव्होल्युशन करत आहे. हा आहे
इलेक्ट्रॉन आणि हा जो आहे हा आहे न्यूक्लियस. हा काय आहे न्यूक्लियस. आणि हे कशाबद्दल बोर्सने कुठल्या ॲटमचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं होतं तर हायड्रोजन ॲटमचं. आणि आपल्याला माहिती आहे हायड्रोजन ॲटम मध्ये काय असतं रे बाबा. हायड्रोजन ॲटम मध्ये असतो एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन. प्रोटॉन कुठे असतो तर हा जो न्यूक्लियस आहे ना तर ह्या न्यूक्लियस असतो प्रोटॉन आणि हा जो दिसतोय वरती पहिल्या ऑर्बिट मध्ये तो असतो इलेक्ट्रॉन. हायड्रोजन ॲटम मध्ये न्यूट्रॉन प्रेझेंट असतो का नाही. हायड्रोजन ॲटम मध्ये न्यूट्रॉन प्रेझेंट राहत नाही. काही जण म्हणतात ते न्यूट्रॉन पण असतो. ओके, हायड्रोजन ॲटम मध्ये न्यूट्रॉन नसतो. मग हा आहे प्रोटॉन. आता आपल्याला माहिती प्रोटॉनवर कुठला चार्ज असतो तर प्रोटॉनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्ह चार्ज. तर मग या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असताना ह्या सर्कल पासून अवे फ्रॉम द सर्कल एक अवे या सर्क्युलर ऑर्बिटच्या सर्क्युलर पाथ पासून अवे डायरेक्शन त्याच्यावर एक सेंट्रीफ्युगल फोर्स किंवा सेंट्रीपिटल फोर्स ऍक्टिव्ह होत असतो. आणि हा इलेक्ट्रॉन आणि हा प्रोटॉन एकमेकांकडे अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करत असते आणि तो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे बघा इलेक्ट्रॉन जर या पोझिशनला असेल, इलेक्ट्रॉन समजा याचं सर्क्युलर ऑर्बिट आहे आणि इलेक्ट्रॉन इथे आहे, तर इलेक्ट्रॉनचा इकडच्या डायरेक्शनला कुठला फोर्स असेल सेंट्रीपिटल फोर्स इकडे ऍक्टिव्ह असेल. सेंट्रीपिटल फोर्स अवे असेल. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इनवर्ड डायरेक्शन असेल. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असताना या पोझिशनला असेल. परत सेंट्रीपिटल फोर्स इकडच्या डायरेक्शनला ऍक्टिव्ह असेल. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इनवर्ड डायरेक्शन असेल. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस इथे रिव्होल्युशनला इथे येईल आतल्या डायरेक्शनला परत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, बाहेरच्या डायरेक्शनला परत सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे या थ्रूआउट सर्क्युलर पाथ त्याचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हे दोन्ही फोर्सेस काय करत असतात एकमेकांना बॅलन्स करत असतात. आता आपण काय करू दोन्ही फोर्सच्या इक्वेशनना बॅलन्स घेऊ. काय करू मॅग्निट्यूड सेंट्रीफ्युगल फोर्सची मॅग्निट्यूड आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची मॅग्निट्यूड काय आहे बॅलन्स आहे. कशानुसार हे आपण कशानुसार सांगितलं अकॉर्डिंग टू बोहर्स बोहर्सच्या पॉस्ट्युलेट्स नुसार इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्सची जी काही मॅग्निट्यूड आहे कोणाची इलेक्ट्रॉनची कुठे तर या ॲटमच्या भोवती या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतात. या न्यूक्लियस भोवती या ॲटममध्ये या न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉनने ज्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये त्याचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे अट्रॅक्शन तो बॅलन्स करण्याचं काम करतो. आउटवर्ड डायरेक्शन ऍक्टिव्ह होणारा हा आपला सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला असतो काय सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला ते इलेक्ट्रॉनचं मास त्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आणि ज्या ऑर्बिटमध्ये तो रिव्हॉल्व करत आहे त्या ऑर्बिटची रेडियस. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो तर असतो बघा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन 1/4πε0 Q1. पहिला चार्ज कुठला आहे इलेक्ट्रॉनचा. Q2 म्हणजे न्यूक्लियसचा चार्ज. न्यूक्लियसवर कुठला चार्ज असतो न्यूक्लियसमध्ये असतात झेड प्रोटॉन असतात आणि एका प्रोटॉनवर ई प्लस चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन जो आहे इलेक्ट्रॉनवर मायनस इलेक्ट्रॉन चार्ज असतो आणि R². आर काय आहे तर आर बघा हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियस पासून तर या ऑर्बिट पर्यंतची रेडियस असते आर. आता दोन्ही इक्वेशनची मॅग्निट्यूड जर का फक्त आपण कंपेअर केली तर मॉड्युलसमुळे निगेटिव्ह क्वांटिटी पण काय होईल पॉझिटिव्ह. बघा लेफ्ट हँड साईड मिळेल mv²/r. राईट हँड साईड मिळेल तुम्हाला ZE²/4πε0r². हा एक आर या आर सोबत कॅन्सल होणार म्हणजेच तुम्हाला काय मिळणार इक्वेशन m × v² = ZE²/4πε0r. 4πε0r याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन आपण समोर फ्युचरमध्ये यूज करणार आहोत. फ्युचरमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आता समोर रेडियस वगैरे फॉर्म्युले कॅल्क्युलेट करायचे असतील ना त्यावेळेस. ओके, तर हे तुम्ही पॉज करून नोट करून घ्या. आता इलेक्ट्रॉनचा आणि प्रोटॉनचा चार्जची मॅग्निट्यूड सेम असते बट साइन अपोजिट असते. मॅग्निट्यूड सेम असते बट चार्जची जी काही म्हणजे इलेक्ट्रॉनवर पॉझिटिव्ह असतो त्याच मॅग्निट्यूडचा इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह असतो असं आपण कॅल्क्युलेशनसाठी यूज करत असतो. ओके, आणि व्ही काय आहे तर व्ही आहे व्हिलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन
सर्क्युलर ऑर्बिट, इन सर्क्युलर ऑर्बिट. ज्या सर्क्युलर ऑर्बिट, बघा इथे हे जे सर्क्युलर ऑर्बिट दिसतं, या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असताना काही ना काही व्हेलॉसिटी असेल ना, तर ती आहे ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. तर हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. हे आपण समोर ज्यावेळेस आपल्याला रेडियसचं कॅल्क्युलेशन करायचं असतं, एनर्जीचं कॅल्क्युलेशन करायचं असतं, त्यावेळेस आपण हे इक्वेशनचं समोर यूज करू. झालं पहिल्या पॉच्युलेट्स बद्दल, कुठल्या कोणाच्या, बोहरच्या फर्स्ट पॉच्युलेट्स बद्दल. त्यानंतर आता बघूया आपण बोहर्स सेकंड पॉच्युलेट्स. बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट्स. बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट्स. आता नेक्स्ट प्रश्न असा पडतो की आता हा इलेक्ट्रॉन आहे, हा न्यूक्लियस आहे आणि हे सर्क्युलर ऑर्बिट आहे. या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये हा एक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे या क्लॉकवाईज पाथने किंवा अँटी क्लॉकवाईज, तुम्ही पाथ कुठलाही अजून करू शकता. ही सध्या आपल्या अझम्पशनसाठी. हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस भोवती एक सर्क्युलर ऑर्बिट आहे, या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे. बोहर्सनं असं सांगितलं आहे की हे जे सर्क्युलर ऑर्बिट या न्यूक्लियस भोवती पॉसिबल होत आहे की ज्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्युशन करत आहे किंवा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे, तर मग असे कुठलेही सर्क्युलर ऑर्बिट कसे असू शकते का, किती असू शकतात का, तर नाही. काय, तर बोहर्सनं असं सांगितलं की हा जो इलेक्ट्रॉन आहे काय अराउंड द न्यूक्लियस, अगोदर स्टेटमेंट लिहू, स्टेटमेंट नंतर तुम्हाला सांगतोय काय सांगते. तर काय, अराउंड द न्यूक्लियस, around the nucleus the electron revolves, around the nucleus the electrons revolve in फक्त तशाच सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, अराउंड द न्यूक्लियस the electron revolves in those circular orbit which have angular momentum, and integral multiple of h, इंटिग्रल मल्टिपल ऑफ h क्रॉस किंवा h क्रॉसला आपण h अपॉन 2 पायने डिनोट करतो. तर बघा या स्टेटमेंटचं मीनिंग काय आहे, या स्टेटमेंटचा मीनिंग किंवा बोहर सेकंड पॉस्ट्युलेटचा मीनिंग काय आहे. ठीक आहे, बोहरच्या फर्स्ट पॉस्ट्युलेटने सांगितलं की इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतो आणि त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये त्याचा सेंट्रीफ्युगल फोर्स जो असतो, जो अवे फ्रॉम द सेंटर ऍक्टेड होतो, त्या सेंट्रीफ्युगल फोर्सला इनवर्ड डायरेक्शन ऍक्टेड होणारा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो बॅलन्स करत असतो. तर मग आता नेक्स्ट क्वेश्चन असा अराईज झाला की इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या अराउंड डिफरंट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करता येईल. बघा न्यूक्लियस भोवती असं थोडी गरजेचं आहे की एकच सर्क्युलर ऑर्बिट असू शकतं किंवा 2 असू शकते, 3 असू शकते, यापेक्षा लहानही असू शकतं, मोठेही असू शकतं, डिफरंट डायरेक्शन हे असू शकते. तर बोहर्सनं काय सांगितलं तर सेकंड पॉस्ट्युलेट्स मध्ये की जो इलेक्ट्रॉन आहे जो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये न्यूक्लियसच्या अराउंड असणाऱ्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत आहे, तर तो फक्त अशाच सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करेन ज्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये त्या इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम काय असेल, इंटिग्रल मल्टिपल. बघा आला इंटिग्रल म्हणजे काय, इंटिजर्स काय असतात, इंटिजर्स किती जणांना माहिती इंटिजर्स काय असतात, काही नाही. इंटिजर्स म्हणजे असे नंबर्स की जे 1 किंवा 0, 1, 2, 3, 4, 5 हे जे तुमचे इंटिजर्स आहेत, हे काय आहे, इंटिजर्स आहेत. तर बोहर्सनं असं सांगितलं की इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती अशा सर्क्युलर ऑर्बिटमध्येच फक्त रिव्हॉल्युशन करेल ज्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये त्या इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम कशा डिनोट करतो आपण, मग अँग्युलर मोमेंटम असतं एल बार. अँग्युलर मोमेंटम व्हेक्टर क्वांटिटी आहे जो असतो मास इंटू व्हेलॉसिटी इंटू त्या ऑर्बिटची रेडियस. व्हेक्टर क्वांटिटी, बट आपल्याला काय घ्यायची, मॅग्निट्यूड घ्यायची, म्हणून मॅग्निट्यूड घेणार आपण, मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि ती अँग्युलर मोमेंटमची मॅग्निट्यूड किती असली पाहिजे,
तर ती असली पाहिजे इंटिग्रल, हा एन रिप्रेझेंट करतो इंटिग्रल मल्टिपल, मल्टिपल म्हणजे याला मल्टिप्लाय करायचं कशाने, एच क्रॉस, इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच क्रॉस. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनचं मास, त्या इलेक्ट्रॉनच्या त्या ऑर्बिटमध्ये व्हेलॉसिटी, त्या ऑर्बिटची रेडियस इज इक्वल टू एन एच क्रॉस, इज इक्वल टू एन एच क्रॉस. याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 2. आणि इथे बघा एनचे व्हॅल्यूज द्या, एन टेक्स करतो व्हॅल्यू 1 0 1 2 3 4 अप टू सो ऑन, 1 2 0 1 2 3 4 अप टू सो ऑन. म्हणजे एन इज इक्वल टू 0 पुट केला तर इलेक्ट्रॉनचं रिव्होल्यूशन आणि ऑर्बिट पॉसिबलच होत नाही, म्हणून एन इज इक्वल टू 0 आपण सहसा यूज करत नाही. म्हणजे आपण स्टार्टिंग करतो एन इज इक्वल टू 0 इग्नोर करून टाका, यामध्ये 0 इरेज करून टाका, हा 0 इन्क्लूड नका करू. इंटिजर म्हणजे स्टार्टिंग करा 1 पासून 1 2 3 4 5 अँड सो ऑन. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 पण आपण फ्युचर रेफरन्ससाठी किंवा फ्युचर ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतात त्यावेळेस आपण ही पण इक्वेशन यूज करणार. हा आहे तुमचा बोहरचा सेकंड पॉस्ट्युलेट्स, बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट्स. त्यानंतर बघू आपण आता बोहरचं थर्ड पॉस्ट्युलेट्स, बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट्स. बोहर्स थर्ड postulate, बोहर्स थर्ड postulate. आता बोहर्स थर्ड postulates काय सांगतो, बोहर्स थर्ड postulates काय सांगतो, तर बघा बोहर्स थर्ड postulates असं सांगते की ज्याही वेळेस काय, हा एक न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस भोवती हे एक ऑर्बिट आहे आणि हे दुसरं ऑर्बिट आहे, न्यूक्लियस भोवती एक ऑर्बिट आहे दुसरं ऑर्बिट आहे, या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे. ज्या वेळेस हा या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करणारा इलेक्ट्रॉन याचं या अप्पर ऑर्बिट पासून लोअर ऑर्बिटमध्ये ट्रान्समिशन करेल, ड्युरिंग इट्स रिव्हॉल्विंग स्टेट व्हेन इलेक्ट्रॉन मेक्स इट्स ट्रान्झिशन फ्रॉम हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट, तर त्यावेळेस इलेक्ट्रॉननं जी काही एनर्जी इमिट केलेली असेल ती एनर्जी त्या इलेक्ट्रॉनची या इनिशियल स्टेटमध्ये असणारी एनर्जी आणि ज्या स्टेटमध्ये तो त्याचं ट्रान्समिशन करत आहे त्या स्टेटमध्ये असणारी एनर्जी, या दोन्हीच्या एनर्जी डिफरन्सच्या इक्वल असेल. काय, दोघांचा जो एनर्जी डिफरन्स असेल, सपोज करू आपण याला ही आहे EI, ही एनर्जी आहे, इलेक्ट्रॉन या ज्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे अप्पर त्या ऑर्बिटमध्ये त्याची एनर्जी आहे EI, आणि जो इलेक्ट्रॉन या लोअर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे EF. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन या अप्पर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये ट्रान्समिशन करेल त्यावेळेस या दोघा जणांचा जो एनर्जी डिफरन्स आहे तेवढीच एनर्जी या ट्रान्समिशन मधून काय होईल, ॲटम इजेक्ट करेल किंवा इन द फॉर्म ऑफ रेडिएशन तेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर फेक, जो फोटॉन इमिट करेल त्या फोटॉनची एनर्जी या दोघा जणांच्या एनर्जीच्या डिफरन्सच्या इक्वल असेल. या थर्ड पॉस्ट्युलेटचं स्टेटमेंट काय आहे, काय सांगतं थर्ड पॉस्ट्युलेट्स की इन इच सर्क्युलर ऑर्बिट, काय इन पहिलं आहे की प्रत्येक सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी फिक्स असते, इन each circular orbit the energy of electron is fixed, energy of electron is fixed when it make transmission from one level to another level, ज्यावेळेस ॲटम एका लेवलवरून दुसऱ्या लेवलवर ट्रान्समिशन करत असेल, when it make transmission from one level to another level, then a radiation, काय radiation is emitted in the form of photon of energy h nu given by, ज्याची एनर्जी असते h nu, जी आहे h nu इज इक्वल टू असतो इनिशियल एनर्जी EI, जी की या अप्पर ऑर्बिटमध्ये आहे, मायनस ज्या ऑर्बिटमध्ये तो ट्रान्समिशन करेल त्या ऑर्बिटची
रेडियस, त्या ऑर्बिटची रेडियस, म्हणजेच हा काय आहे तर एनर्जी डिफरन्स आहे. एनर्जी डिफरन्स सपोज करायचं, हे अप्पर ऑर्बिट, हे लोअर ऑर्बिट. जेव्हा इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये खालच्या ऑर्बिटमध्ये ट्रान्समिशन करेल त्यावेळेस एच न्यू एनर्जीचा फोटॉन काय होईल, इमिट करेल. एच न्यू एनर्जीचा फोटॉन इमिट करेल. ही आहे इनिशियल एनर्जी ई आय आणि ही आहे फायनल एनर्जी ई एफ. फायनल एनर्जी ई एफ. या तीन बोहरचे तीन पॉस्च्युलेट्स. बोहरचे तीन पॉस्च्युलेट्स. या तीन पॉस्च्युलेट्स यामध्ये आपण आजच्या लेक्चरमधले लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे अशा की बोहरच्या पॉस्च्युलेट्सवर थेरॉटिकल स्टेटमेंटवर क्वेश्चन येतील का, नाही. तर क्वेश्चन कशावर राहतील आपल्याला की इलेक्ट्रॉनच्या भोवताली जे काही ऑर्बिट प्रेझेंट आहे त्या ऑर्बिट, इलेक्ट्रॉनचं कुठलं ऑर्बिट असू शकतं, तर इलेक्ट्रॉनचं अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल इलेक्ट्रॉन जो काही न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्युशन करत आहेत किंवा मोशन करत आहेत सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, तर त्याचं कुठलं ऑर्बिट पॉसिबल असू शकतं, फक्त असंच सर्क्युलर ऑर्बिट पॉसिबल आहे की ज्या ऑर्बिटमध्ये त्याचा अँग्युलर मोमेंटम जो आहे तो अँग्युलर मोमेंटम हा इंटिग्रल मल्टिपल असेल कशाचा, एच क्रॉसचा. या स्टेटमेंटवर बेस तुम्हाला क्वेश्चन असू शकतो सेटमध्ये जर आला तर. आणि हे की बोर्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते बोर्स ॲटॉमिक मॉडेल हायड्रोजन ॲटम अँड हायड्रोजन लाईक ॲटम्स. हायड्रोजन ॲटम अँड हायड्रोजन लाईक ॲटम्स. आता हायड्रोजन लाईक ॲटम्स म्हणजे काय असतात हे आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. आणि बाकीचं जे आहे समोरचं की काय, जसं आपल्याला हायड्रोजनच्या एनएथ ऑर्बिटमध्ये त्याचा टाइम पिरियड काढायचा इलेक्ट्रॉनच्या रिव्होल्युशनचा, एनएथ ऑर्बिटमध्ये ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करते त्याची रेडियस काढायची आहे, एनएथ ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करता येते एनएथ ऑर्बिटची व्हेलॉसिटी, तर एनएथ ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे न्यूक्लियस भोवती त्या एनएथ ऑर्बिटमध्ये त्याची एनर्जी किती आहे, त्या एनएथ ऑर्बिटमध्ये त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे अँड सो ऑन. बाकीच्या पण क्वांटिटी काय करायच्या आहेत त्या बोहरच्या पॉस्च्युलेट्सचे हे जे दोन इक्वेशन्स आहेत, कुठलं इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 1, या दोन इक्वेशन्सचा यूज करून काय करायचे आपल्याला हे सर्वच्या सर्व पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. आणि सेटमध्ये किंवा एक्झाममध्ये तुम्हाला जो क्वेश्चन येणार तो मोस्ट प्रोबेबली रेडियसशी रिलेटेड राहणार, एनएथ ऑर्बिटमधल्या रेडियसशी रिलेटेड राहणार, एनर्जीशी रिलेटेड राहणार आणि व्हेलॉसिटीशी. टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड फॉर्म्युले किंवा याशी रिलेटेड क्वेश्चन्स सेटमध्ये खूप रेअर असतात. बट आपण तरी पण काय करू, हा आणि हा फॉर्म्युला लिहून घेऊन इन फ्युचर समोर म्हणजे यावर्षी जर चुकून बोलून क्वेश्चन आलाच तर तुम्हाला तो अटेंड करता आला पाहिजे. त्यानंतर आपण याच्यामध्ये काही नेक्स्ट लेक्चरमध्ये काही ट्रिक्स बघू, म्हणजे तुम्हाला हे डायरेक्ट फॉर्म्युले कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि यामध्ये यांची व्हॅल्यू तुम्ही कशी व्हॅरी करसाल. तर म्हणजे यांची व्हॅल्यू 1 असेल तर रेडियस किती, 2 असेल तर रेडियस किती, 3 असेल, 4 असेल, 5 किंवा एनएथ ऑर्बिटमध्ये रेडियस ही फर्स्ट ऑर्बिटशी रिलेटेड कशी काढायची, या सर्व ट्रिक्स ज्या आहेत किंवा ट्रिकवाले फॉर्म्युले जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर आजच्या लेक्चरमध्ये आपलं थोडंसं ॲटॉमिक फिजिक्सचं थोडंसं इंट्रोडक्शन, ॲटॉमिक फिजिक्स पेपर घेण्यामागचा रिझन आणि ॲटमचा स्टडी करण्यासाठी किंवा ॲटमच्या इन्व्हेन्शनमधलं सगळ्यात मोस्ट सक्सेसफुल काय, जेवढे काही ॲटॉमिक मॉडेल आपण प्रिव्हियसली बघितले म्हणजे लहानपणी ऐकलेले असतील, त्यामधलं बोहर्स मॉडेल जे होतं, बोहर्स मॉडेल हे मोस्ट सक्सेसफुल होतं, मोस्ट सक्सेसफुल. बोहर्स मॉडेल नंतर मग बघा समरफेल्डचं ॲटॉमिक मॉडेल होतं, एक समरफेल्डचं ॲटॉमिक मॉडेल आलेलं आहे. हे काय सांगतं ते पण आपण बघू समोर डिस्कस करत असताना. त्यानंतर एक व्हेक्टर ॲटम मॉडेल म्हणून आलेलं आहे, व्हेक्टर ॲटम मॉडेल. त्यानंतर आणखी समोर काही सुरू आहेत भरपूर सारे, यामध्ये भरपूर सारे काही मॉडेल होते लहान मोठे, ते काही जास्त प्रॉपर्टीज एक्सप्लेन नाही करू शकले, ते आपण इल्युमिनेट केले आहेत. तर आपण बोहर्स ॲटॉमिक मॉडेल पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करू. यावर बेस सेटचे प्रिव्हियस इयरचे सेट आणि गेटमध्ये आलेले क्वेश्चन्स पण बघू आणि समरफेल्ड ॲटॉमिक मॉडेल काय सांगतो की कसं काय असतं, समरफेल्डमध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी मग व्हेक्टर ॲटम मॉडेल आलं. व्हेक्टर ॲटम मॉडेलचे सक्सेस, समरफेल्ड ॲटॉमिक मॉडेलचे सक्सेस, बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे सक्सेस पण डिस्कस करू आणि फेल्युअर पण डिस्कस करू. तर भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण हे जे पॅरामीटर दिसत आहेत हे सर्वच्या सर्व पॅरामीटर्स काय करू, कॅल्क्युलेट करू युझिंग बोहर्स पॉस्च्युलेट्स. या लेक्चरमध्ये पूर्ण बेसिक्स कंटेंट होता, पण तुम्हाला बेसिक गोष्टी जर क्लिअर असतील तर तुम्हाला याच्याच क्वांटिटीज आहेत या क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी हेल्प होईल. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या क्वांटिटी कॅल्क्युलेट करू आणि राहिलेले म्हणजे सेटमध्ये याच्यावर बेस कसे क्वेश्चन येऊ शकतात आणि कसे क्वेश्चन आलेले आहेत ते काय करू बघू. ठीक आहे, तर भेटूया लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये.